नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सुकं मटण बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले असेलच. चला तर तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवते. इथे मी पावणा किलो मटण स्वच्छ धुवून घेतले आणि व्यवस्थित त्याची सगळी घाण काढून घेतली. आता यावर आपण 1 चमचा मीठ, 1 चमचा अद्रकची पेस्ट, 1 चमचा लसणाची पेस्ट, 1 चमचा कोथिंबीर, मिरची आणि पुदिन्याची पेस्ट आणि पाऊण चमचा हळद घालून आपण हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घेते मी. तुम्ही कधी पण मटण घ्यायला गेलं तर एकदम पांढऱ्या कलरचं मटण असतं ते पण घ्यायचं नाही, एकदम लाल लाल असतं ते पण घ्यायचं नाही. असं मीडियम पिंक कलरचं मटण घ्यायचं, म्हणजे ते चवीला आणि खाण्याला पण छान असतं. आता याला 15 मिनटं आपण झाकून ठेवूया. इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतले, 2 तेजपत्ता घालून घेतले, स्टार फूल, जावित्री, 2 हिरव्या वेलच्या आणि अर्धा इंचाची दालचिनीचा तुकडा घालून घेतला आहे. 2-3 काळी मिरी घातली. आता ही छान फ्राय झाल्यात. यामध्ये आपल्याला 3 कांदे मी बारीक चिरून घेतले, ते यामध्ये घालून घ्यायचे. कांदे छान तेलामध्ये फ्राय होऊन त्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत याला परतत राहायचं. ज्यावेळेस त्याचा कलर परतून होईल म्हणजे समजायचं आपला कांदा छान भाजला गेला आहे. बघू शकताय तुम्ही कांदा किती सॉफ्ट झाला आहे. म्हणजे आता आपला कांदा भाजला गेला आहे. यात मी 2 मोठे टोमॅटो चिरून घेतले, ते पण यात घालून घेणार आहे. ते पण आपण छान असे फ्राय करून घ्यायचे. आता इथे टोमॅटो फ्राय झाल्यानंतर 1 चमचा आपल्याला यामध्ये 2-3 मी कढीपत्ता टाकून घेतलेत आणि यामध्ये आता आपल्याला सर्व पावडर मसाले घालून घ्यायचे. आणि आता पहिले मी जे राहिलेले पेस्ट आहे, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, ती यामध्ये घालून घेते. म्हणजे ती पण मसाल्याला छान टेस्ट अजून येईल आपल्या. आता हे सुंदर असं झालं आहे. आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊया. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली आणि छान असं ते मसाले परतोपर्यंत आपण याला मिक्स करत राहायचं. आता आपले मसाले पण बघू शकताय छान असे फ्राय झालेले आहेत. त्याला तेल पण किती सुंदर सुटले तुम्ही बघू शकताय. सुगंध तर त्याचा इतका छान येतो, अद्रक लसूण पेस्टमुळे खूप छान येतं आहे. आता यात आपण जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं त्याला परतून म्हणजे आलटी-पालटी करून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक पीसला आपला हा मसाला व्यवस्थित लागला जातो. बघू शकताय तुम्ही मटणाचं एकदम छान असं हे झाले पीस वगैरे, याला मटण लागले. मटणाला मसाले वगैरे छान झालेत आपले. थोडंसं आपण याला वाफ काढून घ्यायची, म्हणून यावर आपण आता झाकण ठेवू. झाकण ठेवून म्हणजे आपली वाफ म्हणजे जोपर्यंत मटणाला चांगलं सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण याची झाकण काढायचं नाही. जे आपल्याला मटणाचं पाणी त्याला सुटेल त्या पाण्यातच आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे. कारण हे मटण जास्त असं हे नाही निब्बर, म्हणून ते लवकर शिजणार आपल्या कढईमध्ये. बघू शकता तुम्ही मटणाने तेल पण खूप छान सुटलं आहे आणि त्याच्या पाण्यामध्येच ते सर्व छान मुरले गेले. तुम्हाला एक पीस दाखवते इथे. बघू शकता किती छान सॉफ्ट शिजले आपलं मटण. आता या मटण आपलं खाण्यासाठी तयार आहे. आता यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा एकदा याला छान परतून घेते. म्हणजे कोथिंबीरमुळे देखील आपल्या मटणाला छान टेस्ट येईल. आता आपले मटण एकदम खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. आता मी इथे एक बाऊल घेईल आणि त्या बाऊलमध्ये आपण हे सर्व मटण काढून घ्यायचे. बाऊलमध्ये मी हे मटण काढून घेते छान. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठे राहता, तुमचं कोणतं गाव आहे हे देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकताय. आता माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.